Friends, now all of you get what means of the compound. Again, I tell that when two or more elements combine with each other in a proper proportion, by which we get a new substance in which the properties of previous element gets disappear. Now, such a new substance is known as compound. For example, if you observe about the water molecule is made up of two hydrogen atom and one oxygen atom. One water molecule is made up of two hydrogen atoms and one water molecule. In the proportion of their weights is 1:8. Now we get one water molecule in which the properties of previous hydrogen and oxygen, that is, hydrogen is combustible and oxygen helps to burn, but water molecule is useful to uh, to avoid the burning. Then that means the properties of hydrogen and oxygen get disappear in the new water molecule. Now such a water molecule is known as a compound. That type of compound. पुन्हा एकदा सांगतो, म्हणजे जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त मूलद्रव्यांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन विशिष्ट वजनी प्रमाणात ते ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस तयार होणारा नवीन पदार्थ ज्या आधीच्या घटक मूलद्रव्यांचे गुणधर्म पूर्णपणे नाहीसे झालेले असतात, अशा नवीन पदार्थास कंपाऊंड संयुग म्हणून ओळखलं जातं. त्यासाठी पाण्याचं उदाहरण आपण घेऊ शकतो. पाण्याचा एक रेणू हा हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू यांच्या संयोगाने तयार होतो आणि ते 1:60 या वजनी प्रमाणात एकत्र येतात. पाण्याच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनच्या ऑक्सिजनचे गुणधर्म पूर्णपणे नाहीसे झालेले असतात. हायड्रोजन हा ज्वलनशील आहे तर ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, पण ह्या दोघांचे गुणधर्म आपल्याला पाण्याच्या रेणूमध्ये आढळत नाही. त्याच्या विरुद्ध गुणधर्म म्हणजे उलट पाणी हे ज्वलन लागलेली आग विझवण्यासाठी मदत करतं. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे गुणधर्म पूर्णपणे नाहीसे. असा जो पदार्थ आहे त्याला संयुग म्हणून ओळखला जातं. आता ह्या संयुगाचं रेणूसूत्र आणि त्याची व्हॅलन्सी, ॲटम अँड ॲटॉमिक स्ट्रक्चर, आणि मग शेवटी आपण त्यातला एक टॉपिक बघितला होता त्याचं व्हॅलन्सी. प्रत्येक एलिमेंट जो आहे तो त्याचा आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि तो दोन पद्धतीने ते कंप्लीट करतो. एक तर तो इलेक्ट्रॉन देतो किंवा इलेक्ट्रॉन घेतो, आणि मग केव्हा इलेक्ट्रॉन देणार केव्हा इलेक्ट्रॉन घेणार हे मागच्या युनिट्समध्ये आपण स्टडी केलेलं आहे. आता ह्या देवाणघेवाणीमध्ये त्याचा बॉन्ड फॉर्म होतो. ज्यावेळेस तो एखाद्याला इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो तर दुसऱ्या एलिमेंटमध्ये त्याचा बंध तयार होतो. दॅट इज अ बॉन्ड, केमिकल बॉन्ड. त्याला केमिकल बॉन्ड म्हणून ओळखलं जातं आणि मग त्यावरनं त्याची व्हॅलन्सी ठरत आहे. जसं वॉटर मॉलिक्यूल बाबत जर बघितलं तर वन वॉटर मॉलिक्यूल इज H2O. दॅट मीन्स two hydrogen atoms combined with one oxygen atom. दोन हायड्रोजन ॲटम्स हे एका ऑक्सिजन ॲटम बरोबर कंबाईन होतात. आता यावरनं त्याची व्हॅलन्सी ठरते की एका हायड्रोजन ॲटमने ऑक्सिजन बरोबर एकच बॉन्ड तयार केलाय, देअरफॉर द व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1. आणि ऑक्सिजनच्या बाबतीत बघा, एका ऑक्सिजनने दोन हायड्रोजन ॲटम बरोबर बंध तयार केलाय. वन oxygen atom makes up two bonds with two atoms of hydrogen. Therefore, valency of oxygen is 2. याप्रमाणे आपण व्हॅलन्सी मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरनं याप्रमाणे आपण व्हॅलन्सी कॅल्क्युलेट करू शकतो. नाव अगेन याच्या उलट
जर समजा आपल्याला व्हॅलन्सी माहीत असेल तर त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा कन्स्ट्रक्ट करायचा, दॅट इज अ क्रॉस मेथड. Cross method to make molecular formula. Again, we observe about for water molecule, that is, we know that the hydrogen and oxygen, valency of hydrogen and oxygen, if valency of hydrogen is 1 and valency of oxygen is 2, then elements valency, then molecular formula. For this, we make a cross, that is H2O for molecular formula. या पद्धतीने आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करणे. पुन्हा पुस्तकामध्ये आपल्याला काही प्रॅक्टिस दिलेली त्यावर पण आपण बघूया. मॉलिक्युलर फॉर्म्युला इन व्हॅलन्सी टेबल दिलं आपल्याला. त्यासाठी टेबलमध्ये बघा कंपाऊंड्स दिलेत: वॉटर, हायड्रोजन क्लोराईड, मिथेन, मॅग्नेशियम क्लोराईड. मॉलिक्युलर फॉर्म्युला, वॉटरचं मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O, म्हणजे त्याचे कन्स्टिट्युएंट एलिमेंट झाले हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आणि नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स, हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहे, ऑक्सिजनचा 1 आहे. नाव हायड्रोजन क्लोराईड HCl, कन्स्टिट्युएंट एलिमेंट येणार हायड्रोजन आणि क्लोरीन. मग दोघांचे नंबर ऑफ ॲटम्स किती? इथे पायाशी संख्या नाही आहे, याचा अर्थ त्याचा नंबर ऑफ ॲटम्स आहे 1 आणि 1. हायड्रोजनचा 1 ॲटम आहे, क्लोरीनचा 1 ॲटम आहे. नाव नेक्स्ट मिथेन CH4, कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स कार्बन आणि हायड्रोजन. कार्बनचा 1 ॲटम आणि हायड्रोजनचे 4 ॲटम. पुढे त्याच पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट पुढच्या टेबलमध्ये मग व्हॅलन्सी कशी कॅल्क्युलेट होते बघा. हायड्रोक्लोरिक ॲसिड कंपाऊंड आहे, त्याचे कन्स्टिट्युएंट एलिमेंट हायड्रोजन आणि क्लोरीन. व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनने एकच बॉन्ड केला आहे म्हणून व्हॅलन्सी झाली हायड्रोजनची 1. नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म बाय X म्हणजे विथ हायड्रोजन, दॅट इज X. मग त्याने किती बॉन्ड तयार केला आहे? तर एकच बॉन्ड झाला आहे. देअरफॉर व्हॅलन्सी ऑफ X इज 1. म्हणजे ह्या क्लोरीनची जी व्हॅलन्सी ती सुद्धा एकच असणार आहे. त्या आणखीन दुसरं एखादं एलिमेंट बघूया, जसं NH3, कन्स्टिट्युएंट एलिमेंट हायड्रोजन आणि नायट्रोजन. हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे, ती कधीच बदलणार नाही. जर नायट्रोजनने हायड्रोजनबरोबर 3 बॉन्ड तयार केलेत, 3 बॉन्ड झालेत, म्हणजे नायट्रोजनची व्हॅलन्सी आहे 3. यावरनं अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार आहे टेबलमध्ये काय. आणि क्रॉस मेथडमध्ये बघा, क्रॉस मेथडमध्ये काय आहे की जर समजा कार्बन आणि ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे, कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे. क्रॉस केल्यानंतर समजा यांच्या व्हॅलन्सीचा क्रॉस केल्यानंतर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला असलेलं कंपाऊंड मिळालं C2O4. C2O4 म्हणजे त्याला 2ने डिव्हाइड केलं तर CO2 हा नवीन कंपाऊंड आहे. टेबलमध्ये सुद्धा बघा, कार्बनची व्हॅलन्सी 4, हायड्रोजनची 1, क्रॉस केला आपण या पद्धतीने. C1 हा बघा इथे C1, H4 CH4. पुढच्या याच्यात त्याच पद्धतीने नायट्रोजनची व्हॅलन्सी 3, हायड्रोजनची 1, इथेही क्रॉस केला. म्हणजे N1 H3 NH3
असा नवीन मॉलिक्युलर फॉर्म्युला असलेला एलिमेंट आपल्याला मिळेल. सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. पुढे आणखीन काही दिलेलं त्याच प्रकारची उदाहरणं त्यांची प्रॅक्टिस करा.